नमस्कार. आमच्या घरात पालकाची भाजी करायचे म्हटले की निम्म्या लोकांना ती आवडतच नाही. म्हणून मुलांसकट मोठी पण आवडीने खातील म्हणून माझा छोटासा प्रयत्न. तर आज आपण बनवणार आहोत पालकाच्या पुऱ्या. माझ्यासारखंच तुम्हाला पण तुमच्या घरच्यांना पालक खाऊ घालायचे असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. नक्की खातील सर्वजण. आणि आपण आपल्या मुलांना पौष्टिक खाऊ घातले आहे त्याचे आपल्यालाही समाधान. चला तर मग आपण आपल्या रेसिपीकडे वळूया. हे पहा, मी इथे गव्हाचे पीठ घेतले आहे आणि त्यामध्ये मी पालक घालत आहे. पालक मी आधी धुवून चिरून ठेवलेला होता, तो मी ह्याच्यामध्ये पूर्ण मिक्स करत आहे. पालक नीट मिक्स करून घ्या जेणेकरून पिठामध्ये गुठळ्या तयार होणार नाहीत. हे पहा, अशा प्रकारे नीट मिक्स करून घ्यायचं आहे. ह्या पिठात थोडीशी हळद घालावी, तिखट घालावे, गरम मसाला घालावा, धनेपूड घालावी आणि चवीपुरते मीठ घालावे, जिरे घालावे आणि थोडे पाणी घालून हे मिश्रण नीट मळून घ्यावे. मळताना लक्षात ठेवावे की पाणीचा वापर जास्त करू नये. थोडे घट्टसर असेच हे पीठ मळून घ्यायचे आहे. पुऱ्यांचे पीठ घट्टसर असले की त्या जास्त तेलकट होत नाहीत. हे पहा, अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचे आहे. वरून थोडे तेल घालून अजून चांगल्या प्रकारे हे पीठ मळून घ्यायचे आहे. आपण नॉर्मल पुऱ्या जशा लाटतो तशाच आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. पुऱ्या जास्त जाडही नसाव्यात आणि पातळही नसाव्यात. आता मी इथे पुरी तळण्यासाठी घातली आहे. तुम्ही पाहू शकता आता कशी टमकन फुगून ती वर येईल. ही पहा, अशा प्रकारे पुऱ्या केल्याने आपल्या घरातील लहान मुलांना त्याच्यामध्ये पालक घातला आहे हे कळतसुद्धा नाही आणि ते आवडीने सुद्धा खातात. तुम्ही सुद्धा अशा पालकाच्या पुऱ्या नक्की करून पहा, सगळ्यांना नक्की आवडतील. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.